बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ऐकूया गोष्ट बालभारती इयत्ता 4थी मराठी 1992ची एडिशन. यातील एक धडा. शीर्षक आहे सिंधुदुर्ग. लेखिका अरुणा ढेरे. वाचन आसावरी दोशी. या गोष्टीसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. सुमारे 350 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळी मालवण बंदरावरचे कोळी अगदी गडबडून गेले होते. प्रत्यक्ष शिवाजी राजे त्यांच्याकडे आले होते. ते त्यांना मालवण बंदराची आणि बंदराजवळच्या बेटांची माहिती विचारत होते. या बंदराजवळ कुर्टे नावाचे बेट आहे. तिथवर जायचे अंतर बंदरापासून फार तर 1-1.5 किलोमीटर असेल, पण वाटेतले खडक चुकवणे हे साध्या नावाड्याचे काम नव्हते. मालवणच्या कोळ्यांना मात्र तिथल्या समुद्र वाटेची चांगली ओळख होती. त्यांनी शिवाजी राजांना बेटापर्यंत नेले. समुद्रातल्या बेटाची महाराजांनी पाहणी केली. सागरी मार्गाने स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूला रोखायचे असेल तर या बेटावर एक उत्तम लढाऊ किल्ला बांधला पाहिजे असे राजांचे मन सांगू लागले. त्यावेळी स्वराज्याच्या संरक्षणाची मजबूत व्यवस्था करण्याची चिंता शिवाजीराजांना होती. कोकणातच मुरुडजवळ जंजिराच्या किल्ल्यात असलेल्या सिद्दी हबश्यांचे वर्चस्व कोकणच्या समुद्रावर होते. त्यांचे आरमार फार मोठे होते. शिवाय इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज हेही या सागरावर फिरत होतेच. शिवाजीराजांनी आपली सागरी सीमा बळकट करण्यासाठी सागर सैन्याची योजना प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले. ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखलं आणि कुर्टे बेटावर दुर्ग उभारण्याचा संकल्प सोडला. 1664च्या नोव्हेंबर महिन्यात दुर्गाची पायाभरणी होऊन काम सुरू झाले. दुर्ग असा मजबूत हवा की कितीही मोठ्या आक्रमणापुढे तो टिकला पाहिजे. शिवाजीराजांनी खर्चाची पर्वा केली नाही. 80,000हून अधिक होन तर नुसत्या तटाच्याच बांधकामाला खर्च झाले. 500 खंडी शिसे पायामध्ये ओतून 30 फूट उंचीचा तट उभा केला. मधल्या काळात स्वराज्यावर आक्रमणे होत राहिली, पण गडाचे काम राजांनी थांबू दिले नाही. गोविंद विश्वनाथ प्रभूंच्या आणि हिरोजी इंदलकरांच्या देखरेखीखाली गड उभा राहिला. हा गड म्हणजे स्वराज्याचा पहारेकरी, सिद्धीलाही जरब बसवणारा. हा जलदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचीच प्रतिष्ठापना होती. मराठ्यांच्या आरमाराची उत्तम उभारणी इथे झाली. मायनाक भंडारी यांच्या हाताखाली मराठी राज्याचे स्वतंत्र लढाऊ आरमार इथे निर्माण झाले. सिंधुदुर्ग हे शिवाजीराजांच्या दूरदर्शी आणि कल्याणकारी दृष्टीचे प्रतीक आहे. सिंधुदुर्ग म्हणजे एक देखणा बुलंद दुर्ग आहे. 3-4 मीटर रुंदीची या दुर्गाची तटबंदी नागमोडी वळणांची आहे. तिला 42 बुरुज आहेत. वर खाली ये जा करण्यासाठी 45 जिने आहेत आणि तोफा ठेवण्यासाठी बुरुजांवर अर्धगोल चौथरे बांधलेले आहेत. मालवण शहराच्या बाजूला किल्ल्याचा महादरवाजा आहे. तोही सहज दिसणारा नव्हे. घेराचा तट दोन्ही अंगांनी आत वळत गेलाय. त्यामुळे तयार झालेल्या चिंचोळ्या खिंडीतून महादरवाजापर्यंत जावे लागते. या गडाचे बुरुज आता कुठे कुठे ढासळत आहेत. तटाचा काही भाग कोसळतो आहे. कुठून कुठून समुद्राचे खारे पाणी किल्ल्यात शिरते आहे. या पडझडीची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली पाहिजे असं आपल्याला इथे हिंडत असताना सारखं वाटत राहतं. आपण महाराजांचे गुण आठवत हा दुर्ग पाहावा. इथे एके ठिकाणी चुन्यामध्ये उमटलेला शिवरायांच्या डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा ठसा दाखवतात. इथल्या शिवराजेश्वर मंदिरात शिवाजीराजांची मूर्तीही स्थापन केलेली आहे. वीरासन घालून बसलेली ती मूर्ती पाहताना तो सामर्थ्यवंत, वरदवंत, नीतिमंत, जाणता राजा मनोमन आठवावा. बालभारतीमधील या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक.
भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.